नमस्कार मित्रांनो, आपण नित्यपूजा करत असतो किंवा व्यवहार कुलधर्म कुलाचाराच्या दिवशी जेव्हा भगवंताला नैवेद्य अर्पण करत असतो, तो नैवेद्य अर्पण करत असताना देवापुढे चतुरस्र मंडलम कृत्वा 4 चौकोनी मंडल भरीव करावं, त्यावर पात्र ठेवावं, नैवेद्य पात्र, आणि त्यावर तुलसीदल ठेवावं. दृष्टीदोष निरसन व्हावा यासाठी तुलसीदल ठेवलं जातं. त्यानंतर नैवेद्य दाखवणं म्हणजे त्याभोवती पाणी फिरवलं जातं आणि त्यानंतर 5 पंचप्राण म्हणजे प्राणायो स्वाहा, पाणायो स्वाहा, व्यानायो स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः अशा प्रकारे नैवेद्याचं अर्पण केलं जातं. त्यानंतर तो नैवेद्य आपण प्रसाद म्हणून भक्षण करत असतो. मग इथे नैवेद्य अर्पण करत असताना एक प्रश्न निर्माण होत असतो की भगवंत हा षड्गुणैश्वर्य संपन्न अशी ज्याची कीर्ती आहे, भगवंत षड्गुणांनी संयुक्त आहेत म्हणून तो परमेश्वर आहे, भगवंत आहे, आणि तो नित्य तृप्त अशा स्थितीत असताना देखील आपण अर्पण केलेला षडरसयुक्त नैवेद्य असो किंवा इतर काहीही आपण जेव्हा घरात करू ते भगवंताला समर्पित करावं. आणि भगवंत ते स्वीकार करतो. ते कशा पद्धतीने करतो? कारण भगवंताला आवश्यकता काय असा विचार केला तर भावे भोगा स्वीकारिले. आपण नैवेद्य अर्पण करत असताना भगवंताविषयीचा जो भाव असेल तो भावाचं स्मरण ठेवून भगवंत तो नैवेद्य स्वीकार करत असतो. म्हणून भावे भोगा स्वीकारिले, भावनेने अगदी अंतःकरणापासून भगवंताला नैवेद्य अर्पण करावा ही भावना ठेवून की भगवंत यामध्ये अन्न ग्रहण करत आहेत अशी भावना ठेवली पाहिजे. आणि भगवंत कुठल्या पद्धतीने तृप्त होतो हा विषय आपला नाही. नैवेद्य अर्पण करत असताना भावनेने तृप्त होण्याची जी काही गती आहे, मग तिथे रस ग्रहण करतो, अन्न ग्रहण करतो की भावनेने ग्रहण करतो, हा विषय भगवंताचा असतो. आपलं भावनेने अर्पण करणं हे आपलं कार्य असतं. भगवंत तो स्वीकार करतो. तो कुठल्या पद्धतीने करतो, ती गती काय त्याची आपल्याला आवश्यकता नाही. आपलं अर्पण करणं कार्य आहे. भगवंत तो स्वीकार करणारच, फक्त ते भावनेने अर्पण केलं गेलं पाहिजे. आणि याचं उदाहरण म्हणजे सुदामा यांनी पोहे भगवंताला भावनेने अर्पण केले होते. त्याचा स्वीकार भगवंताने केला. भगवंताला आपण काय देऊ शकतो? कारण भगवंत षड्गुणैश्वर्य संपन्न असताना देखील भावनेने स्वीकार करत असतो. आणि देवपूजा, देव उपासना ही आपल्या हिताकारणासाठी आहे. तयाने निजलाभ कार्यान्वित. देवपूजा, भगवंताची उपासना अर्चना केल्याने काय होतं? आपला कार्यभाग लाभान्वित होतो, निजलाभ कार्यान्वित व्हायचं कार्य देवपूजा आहे. आणि देवसंतुष्टी, देवतांची संतुष्टी आपल्या माध्यमातून होते. असं आपलं आचरण असेल तर आचरण असं असल्यामुळे त्यातही आपलंच हित आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे भगवंताला नैवेद्य अर्पण करत असताना भाव शुद्ध ठेवून भावनेने अर्पण करा. केवळ दाखवायचं आणि कृती म्हणून काही अर्पण करायचंय आणि त्यानंतर ते आपल्यालाच घ्यायचं असतं असा भाव न ठेवता अगदी अंतःकरणापासून भगवंताला अर्पण करा. मग ती कुठलीही वस्तू असो, नैवेद्य असो, एखादा नवीन पदार्थ घरात केला असो, तो पदार्थ आधी भगवंताला देव घरात दाखवा, त्यानंतर घ्या. त्या प्रसादाला, त्या पदार्थाला प्रसादाची चव आपल्याला येईल एवढं लक्षात ठेवा आणि भावनेने अर्पण करा. भगवंत भावतोची देव असं संत एकनाथ महाराजांनी म्हटले. भाव तेथे देव आणि भाव तोची देव असं संत एकनाथ म्हणतात. अशा प्रकारे भावनेने अर्पण करा. नैवेद्य भगवंत स्वीकार करणारच. धन्यवाद.